मुंशी तुला, निवेदिता म्हणाली. माईचा गळा दाटून आला. निवेदिताने त्यांना हाताला धरून हळूहळू तराजू जवळ नेली. मोठा तराजू फुलांनी सजवला होता. भोवती फुलांची सुंदर रांगोळी काढली होती. तराजूत एका पारड्यात रेशमी बैठक घातली होती. तिला सोनेरी झर लावली होती. तराजूच्या दोन्ही बाजूनी काही अंतरावर मोठल्या पितळी समया मंद देवत होत्या. सारे वातावरण पवित्र व मंगलमय झाले होते. सनईचा मंद स्वर वातावरण अगदीच प्रसन्न करत होता. माई सावकाश चालत तराजूजवळ गेल्या व निवेदिताने त्यांना रेशमी मऊ आसनावर तराजूत बसविले. लगेच दुसऱ्या पारड्यात साखरेच्या पिशव्या ठेवायला सुरुवात झाली. परडे एका रेषेत समाधान झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. माईनं पेढा भरवला. नंतर माई व भाभी दोघींना घरातल्या लेकी सुनांनी 75 दिव्यांनी ओवाळले. माईचे हृदय प्रेमाने भरून आले. ही सगळी इतकी माणसे जमली आहेत, माझी स्तुती करत आहेत. अगदी भाभी सुद्धा म्हणाल्या, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असे म्हणतात, पण मी म्हणते प्रत्येक यशस्वी स्त्री मागे सुद्धा एक स्त्रीच असते. माझ्या आयुष्यात माझ्या पाठीशी माई नसत्या तर मी आजचा पल्ला गाठला नसता. या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. जवळजवळ 50 वर्ष या घराशी आपले नाते आहे. तसे पाहायला गेले तर दर महिन्याला आपण पगार घेतो म्हणजे मालक नोकर असेच नाते. पण ते नाते इतका सुंदर आकार घेऊन गेले कधी ते कळालेच नाही. पुढच्या पिढीनेही हे नाते जपले. आज आपली 75वी मालकीनी बरोबर या घरातल्या लेकी सुनांनी साजरी केली. आयुष्यात काय हवे आणखी देवा, आज मी भरून पावली. माई सावकाश उठल्या व खुर्चीत बसल्या. जमलेल्या प्रत्येकाने काही ना काही आणलेली भेट फुलांची गुच्छ यांनी माई अगदी संकोचून गेली. कार्यक्रम दणक्यात पार पडला. सगळे पाहुणे पांगले. घरातील मोजकीच माणसे उरली. माई, किती वर्ष झाली तुला इथे येऊन, कोणीतरी विचारले. माईचे मन 55 वर्ष मागे गेले. समोर उभी असलेली विशीतली विधवा मुलगी बघून भाभीच्या काळजात गलबलले. साधी पण नेटकी राहणी, शुद्ध वाणी, कोवळा चेहरा पण डोळ्यात दुःखाचा सागर, अशा माईबद्दल भाभींना माया वाटली. भाभींनी तान्ह्या रोहनला तिच्या हातात दिली. मी जन्म दिला याला, पण सांभाळायचं तुलाच, सांभाळशील ना? भाभींनी हळूवार विचारले. माईचे मन उचंबळून आले. तिने रोहनला जवळ घेतले. त्याच्या जवळचा मुका घेतला. नाका काळजी करू, माई डोळाभर रोहनकडे पाहत म्हणाली. बाळाच्या अंगाला तीट पावडरची मंद श्वास येत होता. तो माईने श्वासभर घेतला. यापुढे ती बाळाला कधीच अंतर देणार नव्हती. 9वीची परीक्षा होते तोच वयाच्या 15व्या वर्षीच माईचे लग्न झाले. नवरा 3 वर्षांनी मोठा होता. ते दिसायला खानदानी होत्या. तो पण उमदा गाडी होता. मुंबईला कापड गिरण्यात कामाला होता. गिरणा गावात 2 खोल्यांचे बिराड थाटून राजेराणी राहू लागली. लग्नाला वर्ष होते तोच नवरा आजारी पडला. टीव्ही झाला होता. औषध पाणी केले, खूप खर्च केला, पण शेवटी घात झालाच. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी माई विधवा झाली. मुंबईची खोली दिराने आपल्या नावे करून घेतली. पांढऱ्या पायाची हा शिक्का लागलाच होता. वडील माहेरी न्यायला आले. कोणी काही बोलले नाही. नेता तर खरंच बरंच आहे असाच भाव होतो. लेक माहेरच्या उंबरठ्यावर पांढऱ्या कपाळाने उभी पाहून आईच्या काळजात चर झालो. उंबरठ्यावर नेहमी तिच्यावर भाकर तुकडा ओवळणाऱ्या आईने माईकडे पाहून डोळ्याला पदर लावला. आईचा हुंदका एकूण माईच्या कुशीत कोसळली. दोघी मनसोक्त रडल्या. पोरीला जेवायला घालणार आहेस उपाशी ठेवणार? वडिलांनी विचारले तशी आई चापरली. उपाशी कशा पायी असे फुटफुटत उठली. गरम भाकरी तव्यावरून काढून चटणी बरोबर लेकीच्या पुढ्यात ठेवली. माईची भूक कधीच मेली होती. बाय, एवढी भाकर खा, वडील हळुवारपणे म्हणाले. माईच्या डोळ्यातून पदरधारा सुरू झाल्या. आईने भाकरीचा तुकडा मोडला आणि बळेच लेकीला भरवला. तू उभी राहशील तर आम्ही बी उभे राहू. तुला घट्टमुट्ट व्हायलाच पाहिजे माझ्या वासरा. तू घाबरू नको. आम्ही मायबाप तुला कधी संत देणार नाही. आई डोळे पुसत बोलली. वरवर तिने लेकीसाठी मन घट्ट केले तरी ती मनातून पार कोसळली होती. मन कोसळले की शरीर कोसळतेच. माई पहिल्या दुःखातून सावरलेली नाही. तोच दैवाने दुसरा आघात केला. माईची आई 3 लहान भावंडे माईच्या पदरात टाकून हे जग सोडून गेली. 2 लहान बहिणी, 7 वर्षाचा भाऊ आणि माई पोरके झाले. आता माईच सर्वांची आई झाली. 96 कुळी घराण्यात माईचा पुनर्विवाह उच्चारही कोणी करू धजत नव्हते. पण वडिलांच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. माईच्या वयाची तारक्का घरात सावत्र म्हणून आली. कोणालाही यात काही गैर वाटले नाही. माईच्या वडिलांना कुठेतरी काळजात खुपत होते, याचा पुनर्विवाह शक्य नाही, पण निदान ही पोर
आपल्या पायावर उभी राहायला हवी हे त्यांना कळत होते. मध्येच माईचा मोठा दीर व जाऊ माईला सासरी न्यायला आले. आम्हाला काही लेख जड नाही, वडील भरल्या गायाने बोलले. माईच्या दीराने घसा खरकला. ते बरोबरच आहे, पण आमची जबाबदारी आम्ही सोयऱ्यांवर कशी टाकायची? आम्हाला बी लोकलाज आहे की. तेवढ्यात जावेने डोळ्याला पदर लावला. तुम्ही काय काळजी करू नका, मला धाकल्या बहिणीप्रमाणे आहे ती. एकदा सासरी गेलेली मुलगी माहेराला राहणं बरं दिसत नाही. जरी भाऊजी नसले तरी त्यांच्या जागी हा आता आम्हाला. वडिलांचा नाईलाज झाला. माई सासरी गेली. सकाळपासून रात्रीपर्यंत माईच्या हाताला काम असे. जाऊ इकडली काडी तिकडे करत नसे. माई हुशार होती. आपण इथे फुकटातील आणि हक्काची मुलगरी आहोत हे तिने ओळखले. काहीतरी निमित्त काढून ती माहेरी आली. जत्रेला आलीस होय? वडील माईला बघून आनंदले. तिची वळलेली तब्येत त्यांच्या नजरेतून सुटली नाही. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, सोयऱ्यांकडे जेवायला देत नाही जणू. वाळत कशापायी निघालीस? तेव्हा माईने वडिलांना सर्व हकीकत सांगितली. वडिलांच्या मित्राच्या ओळखीत भाभीकडे नोकरी मिळाली. भाभी डॉक्टर होत्या. खूप प्रॅक्टिस होती. त्यांना घराकडे व होणाऱ्या बाळाकडे नीट लक्ष देईल अशी बाई हवीच होती. लवकरच दोघींचे सूर जुळाले. माईच्या नोकरीची बातमी तिच्या सासरी पोहोचली. फुकटातील मोलकरीण गेली म्हणून दीर जावेने घराची आबरू घालवायला निघाली वगैरे ताशिरे उडली व माईच्या वडिलांकडे भांडायला आले. वडील गडबडले. त्यांनी माईला सांगावा धाडला. आज ना उद्या सासरच्या माणसांसमोर जाब द्यावा लागणार ही माई ओळखून होती. ती शांत चित्तेने त्यांना सामोरे गेली. दीर तारस्वरात ओरडला, दुसऱ्याकडे चाकरी करतेस, लाज नाही वाटली घराण्याची आबरू घालवायला? आमच्या घराण्यात बायकांनी चकरी करायची पद्धत नाही. माईने शांतपणे सगळ्यांना हात जोडले. तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात. तुमच्या पुढे बोलायला मला नको वाटते, पण वेळच तशी आली म्हणून बोलते. मला कोणावर भार होऊन राहायचं नाही. ज्याच्या आधारावर तुमच्या घरात आले तोच आधार दैवाने काढून घेतला. आता माझ्या पायावर मला उभी राहू दे. मी ज्याच्याकडे चकारी करते ते देव माणूस आहे. तुमची नि माझी आबरू काही वेगळी नाही, पण मी शब्द देते तुम्हाला आयुष्यात माझ्यामुळे मान कधी खाली घालावी लागणार नाही. परत हात जोडून माई स्वयंपाकघरात निघून गेली. तिचा कोवळा चेहरा करारी झाला होता. माई परत कामावर रुजू झाली. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत ती कामात गुंतलेली असे. भाभी तिला म्हणत, अगं मध्ये मध्ये विश्रांती घे, इतरही नोकर आहेत. माई म्हणे, काम हीच माझी विश्रांती आहे. काम नसेल तर भलभलत्या विचारांची भूत जमतात मनात. बाळ हळूहळू मोठा होऊ लागला तशी माई जास्तच गुंतत गेली. रोहन बाळा आता बालवडीत जाऊ लागला. त्याला शाळेत पाठवताना माईची कोण बडबड, रोज डब्यात नवीन खाऊ. माई इतके लाड करू नको, तो वाया जाईल. भाभी कधी कधी ओरडत, पण माई या कानाने कोणत्या कानाने सोडून देईल. रोहनच्या प्रगतीवर तिचे भाभीपेक्षा बारीक लक्ष असे. ती स्वतः शाळेत जाई, शिक्षकांना भेटे. रोहन नीट वागतो ना, अभ्यास करतो ना, ती चौकशी करे. जर काही तक्रार आली तर कधी गोड बोलून तर कधी कठोरपणे रोहनला ती वळणावर आणी. तशात भाभींना दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. माईला कोण आनंद झाला. भाभीचे डोळे पुरायला माईने पदर खोसला. कधी कधी भाभी म्हणत, माई माझी आई लवकर गेली. तू नक्की माझी गेल्या जन्माची आई असणार. यात अवकाश भाभी प्रस्तुत झाल्या व मुलगी जन्माला आली. मुलीचे नाव ठेवायचं मान माईला मिळाला. भाभी अतिशय संवेदनशील स्त्री होत्या. माईला मूल होण्याचा प्रश्नच नव्हता, पण बाळाचे नाव तरी ठेवायला मिळावे असे भाभींनी मनाशी ठरवले आणि सोयरांचे बारशे झाले. भाभी स्त्रीरोग तज्ञ होत्या. वेळी अवेळी होणाऱ्या बाळंतणीमुळे त्यांचे ठराविक रुटीन नसे. मुलांना सकाळी वेळेवर उठवणे, त्यांचे आटोपणे, शाळेत वेळेवर पोहोचवणे, अगदी सर्वच माई एका हाती पाहत. सोयऱ्याला कांजण्या उठल्या. ती तापाने फणफणली. रात्रीची वेळ. भाभींनी औषध पाजले व डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवायला लागल्या. दिवसभर काम करून थकलेल्या माईचा नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात फोन वाजला. अडलेली बाळातीन आली होती. भाभींना काय करावे सुचेना. मी थांबते हिच्या जवळ, जातो, डॉक्टर म्हणाले. तासभराने परत फोन वाजला. पोटदुखीचा एक पेशंट आला आहे. वेदनेने वेडावाकडा होत आहे. रात्रपाळीची नर्स बोलली. माईला जाग आली. काहीतरी गडबड आहे ते त्यांना जाणवले व त्या खोलीतून बाहेर आल्या. सर्व परिस्थिती कळाल्यावर त्यांनी भाभी व डॉक्टरांना चहा करून दिला आणि सोयऱ्याजवळ बसल्या. आता ताप उतरत होता. पहाटे तिचा ताप पूर्ण उतरल्यावर त्यांनी सोयऱ्याचे अंग पुसून कपडे बदलले व त्या तोंड धुवायला उठल्या.
सकाळी रोहनला डबा करून द्यायचा होता. मुले मोठी झाल्यावर त्यांना शहरातल्या शाळेत घालायचे ठरले. भाभीचे पती निशांत सर्जन होते. त्यांनी व भाभीने मुंबईत शिवाजी पार्कला जागा विकत घेतली आणि माईंना विचारले, माई, मुलांची प्रगती व्हायला हवी तर स्पर्धा हवी, परीक्षण हवे. त्यांना मुंबईला शाळेत घालायचे ठरवत आहोत, पण तू हो म्हणालीस तरच हे शक्य आहे. तू राहशील का मुलांसोबत मुंबईत? माई विचारत पडली. उद्या सांगते म्हणाली. भाभीच्या घरापासून माईच्या माहेरचे गाव 4 किलोमीटरवर होते. घरी हवे नको पाहता येत होते. वडिलांनी दुसरे लग्न केले, पण ती आजारीच असत. सावत्र आई चिडचिड करत असे. धाकट्या दोन्ही बहिणीचे व भावाचे शिक्षण चालू होते. घरी पैसे पाठवावे लागत होते. माईने रात्रभर विचार केला व सकाळी भाभीला म्हणाली, माझ्या मनात मुंबईला राहायचे आहे, पण मी कधी मोठ्या शहरात राहिलेले नाही. वडिलांना भेटून त्यांच्या कानावर घालते. माझा अर्धा पगार वडिलांकडील व अर्धा पगार माझ्या हातात मुंबईला द्या. भाभी ठीक आहे असे म्हणाल्या. मे महिना संपतोय तोच 2 गाड्या मुंबईला निघाल्या. एक गाडीत सामान व दुसऱ्या गाडीत डॉक्टरांचे कुटुंब आणि अर्थातच माई. 4 दिवसात घर लावून झाले. घर म्हणजे 4 खोल्या, मुंबईच्या मानाने मोठीच, पण डॉक्टरांच्या बंगल्याचे आउट हाऊस सुद्धा यापेक्षा मोठे होते. सामान सुमान जागच्या जागी लागल्यावर डॉक्टर परत गेले. भाभी पुढे 15 दिवस राहिल्या. मुलांची शाळा नीट सुरू झाल्यावर त्या पण परत गेल्या. आता अवघी 7 व 4 वर्षाची 2 मुले आणि 27 वर्षाची माई असे तिघेच मुंबईत उरले. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून मुलांच्यावरून त्यांना शाळेत पोहोचवणे, बाजार हाट मुलांना शाळेतून आणणे, परत कोणत्या ना कोणत्या क्लासना सोडणे आणणे, यात माईचा दिवस कधीच सरत नसे. मुले आई वडिलांची आठवण काढून रडत नाही म्हणून माई त्यांच्या कलाकलाने घाई रात्री मुलांच्या अंघोळी पाडे परवेच जेव अभ्यास झाला की मग पायाला डोक्याला तेलाची मालिश करत करत रामायण महाभारत आणि कोणकोणत्या पोथ्या पुराणातल्या गोष्टी सांगताना मुलांबरोबर माईचा पण डोळा लागत असे. असे 2-3 चांगले महिने चांगले गेले. मुंबईत डॉक्टरांचे व भाभींचे नातेवाईक बरेच होते. अधूनमधून कोणीतरी चक्कर मारत असे. माईला पण बरे वाटत असे. शेजारी पाजारी सर्वांना या तिघांचे कौतुक वाटू लागले. इतकी छोटी छोटी मुले आई वडिलांशिवाय या बाई बरोबर राहतात. कधी वेडेवाकडे वागणे नाही की हट्ट नाही, रडारड नाही, सारेच कौतुकास्पद होते. माईने शेजारी पाजारी माणसे जोडली होती, पण त्याचबरोबर तिच्या नजरेत एक धाप होता, जरब होती. एके दिवशी मात्र संकट उभे राहिले. रात्री 9 वाजता दारावरची बेल वाजली. दरवाजाच्या फटीतून माईने पाहिली. तो डॉक्टरांचे नगरकडचे नातेवाईक होते. लांबचे नातेवाईक होते, पण त्यांच्याबद्दल भाभीचे मत चांगले नव्हते हे माईला ठाऊक होते. काय करावे हे विचारत असतानाच परत बेल वाजली. शेवटी हिम्मत करून माईने कोण आहे असे विचारले. आधी दारुगड माई, मी डॉक्टरांचा नगरचा भाऊ आहे असे उत्तर मिळाले. माईचा नाईलाज झाला. तिने दार उघडले. स्वारी घरात आली. तो दारूचा भक्कार आला. आता माई घाबरल्या. हे काय तुम्ही एकटेच? वहिनी नाही आल्या? दार लावा आधी आणि जेवायला वाढ, जरबेच्या स्वरात पाहुणे बोलले. माईने शेजारच्या दरवाजाची बेल वाजवली. शेजारी दाते कुटुंब खूपच चांगले होते. त्यांच्या लगेच सर्व प्रकार लक्षात आला. दाते काकांनी त्या भगवानांना सांगितले, तुम्ही डॉक्टर किंवा भाभी असताना राहायला या, पण माई एकटे असताना तुम्हाला इथे जेवायला किंवा राहायला मिळणार नाही. यावर पाचापाची झाली, पण दाते काकांनी त्या नातेवाईकांना बाहेरचा रस्ता दाखविला. यावर नोकर असून माजली आहे, तुला बघून घेईन अशी धमकी देत हे महाभाग जिना उतरले. माई उभी थरथर कापत होती. दाते वहिनींनी माईला पाणी पाजले व त्या रात्री त्या माईला आणि मुलांना सोबत राहिल्या. दुसऱ्या दिवशी मुले शाळेत गेल्याबरोबर सार्वजनिक फोनवरून माईने घरी भाभींना फोन लावला व सर्व प्रकार सांगितला. तू काळजी करू नको, मी तुला सोबत पाठवते, भाभी म्हणाल्या. माई बरोबर भाभींची चुलत बहीण 2 रात्री सोबत म्हणून आली व भाभी स्वतः 3ऱ्या दिवशी आल्या. परत तो धाडस करणार नाही, पण केला तर त्याला धडा शिकवायचा हे भाभींनी माईला सांगितले. प्रथम जास्त पैसे भरून तत्काळ टेलिफोन घेतला गेला. तो 2च दिवसात बसला. 4 दिवस राहून परत फिरायचे असे भाभींनी ठरवले. त्याच रात्री 10:30 वाजता दारावरची बेल वाजली. टिपिंग हॉल मध्ये तेच महाभाग परत आल्याचे भाभींनी पाहिले. माईला दरवाजा उघडायला सांगितला आणि आपण आत गेल्या. माईने दार उघडले. माईला ढकलतच स्वारी घरात आली. हरामखोर, मला जायला सांगतेस? आधी आत चल, तुला दाखवतो मी कोण आहे. वाक्य पुरे व्हायच्या आत त्याच्या डोक्यावर धुण्याच्या काठीचा तडाखा बसला. पाठीवर बसला. तो वळून पाहतो तो भाभी वृद्ध अवतारात उभ्या होत्या.
त्यांना पाहताच पाहुण्यांची बुबडीच वळाली. भाभींनी तडाख्यावर तडाखे दिले. तेवढ्यात गोंधळ ऐकून शेजारी पाजारी जमले. भाभींनी सरळ पोलिसात फोन केला व त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले. बजावले. आता जिवंत सोडले. परत त्रास दिलास तर चौघांच्या खांद्यावरूनच जाशील, हे नीट लक्षात ठेव. या प्रकरणात नातेवाईकात व शेजारी पाजारी संदेश गेला की इथे चुकीची गाय गेली जाणार नाही. मुलांची प्रगती चांगलीच होती. मोठी झाल्यावर मस्तीपणा वाढली. एके रविवारी दुपारी क्रिकेट खेळताना रोहनच्या हातून शेजारच्या खिडकीची काच फुटली. शेजारच्या बिल्डिंग मध्ये एक मारवाडी कुटुंब राहत होते. नेमकी त्यांचीच काच फुटली. मुले घाबरली व पांगली. रोहन इतक्या लवकर खेळ आटपून घरी आलेला पाहून माईला आश्चर्य वाटले. चौकशी केल्यावर त्याने घाबरतच त्याच्या हातून काच फुटल्याचे सांगितले. अरे ठीक आहे, तू काही मुद्दाम दगड मारून नाही फोडली आहे काच, बॉल लागून फुटली ना, पण मग पळून येणे बरोबर नाही, चल माझ्या बरोबर, असे म्हणून माई रोहनला घेऊन शेजारच्या इमारतीत गेली. त्यांची माफी मागितली व काच भरून देण्याचे कबूल केले. इमारतीखाली पडलेल्या काचा उचलल्या व कचऱ्याच्या डब्यात टाकल्या. 2च दिवसात काचेचे पैसे चुकत केले. असे मुलावर संस्कार होत गेले. कधी कधी रोहन एखादी शिवी देई, पण आईचा कटाक्ष असे नीट बोलल्यावर सोयरावर माईचे जास्त लक्ष असे. जशी ती वयात आली तशी माई डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवू लागली. देवा, या दोन्ही मुलांचं माझ्या हातून मार्गी लागू दे रे बाबा. काही वेडेवाकडे नको घडू. माझ्या आयुष्यात आता इतकंच मागणं आहे, अशी रोज प्रार्थना करी. हे सर्व करताना दोन्ही बहिणीचं लग्न, भावाचं शिक्षण आणि लग्न सर्व माईनेच केलं. सदैवाने माईची प्रार्थना देवाने ऐकली. रोहन आणि सोयरा दोघी डॉक्टर झाले. दोघांनाही सुयोग्य जोडीदार मिळाले. दोघांचे बहरलेले संसार माईने पाहिले. भाभीचे बाळातपण केले तसे सोयराचे व रोहनच्या निवेदिताचे बाळातपण माईनेच केले. आता वय झालं, काम होत नाही. रोहन व सोयरा दोघांना माई आपल्याकडे राहायला हवी असते. रोहनच्या मुलीचे लग्न 2च दिवसात होते. खूप सगळे सोयरे जमले होते, म्हणून निवेदिताने भाभी व माईच्या पंचत्रीचा घाट घातला. आज सर्वांनी माईचे ऋण काही अंशाने का होईना फेडायचा प्रयत्न केला. माईने आता काही काम करायचे नाही. ती माझ्या आई सारखीच आहे. तेव्हा तिने आता हुकूम सोडायचे व माझ्याकडेच कायम राहायचे, असे रोहन व निवेदिताने जाहीरच करून टाकले आणि उपस्थितींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तर मग मित्रांनो, आजची आमची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन कथेसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.